बेळगावातील 107 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पोतदार एज्युकेशन ट्रस्टने मोठा पुढाकार घेतला आहे. ट्रस्टतर्फे या विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरले जाणार आहे. पत्रकार परिषदेत अनिल पोतदार यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत 50 विद्यार्थ्यांची फी भरली असून उर्वरित विद्यार्थ्यांना आज मदत दिली जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले. ते काय म्हणाले पाहूयात. एज्युकेशन सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन गरीब विद्यार्थ्यांना एक विद्यार्थी शिष्यवृत्ती म्हणून स्कॉलरशिप या दृष्टिकोनातून आम्ही गरीब विद्यार्थ्यांना देते. श्रीमंत काही कुटुंब असतात, त्यांचे मुलं जी आहेत ती अत्यंत प्रभावी असतात, चांगले मार्क मिळवून स्कॉलरशिप त्यांना मिळत असते. पण गरीब विद्यार्थ्यांचा वाली कोणी नाही आहे. त्यासाठी पोद्दार एज्युकेशन ट्रस्टतर्फे आमचे अध्यक्ष श्री दीपक पोद्दार आणि चार्टर अकाउंटंट रवी पोद्दार यांच्या सल्ल्यानुसार आम्ही येथील बेळगावमधील गरीब मुलांचे ज्या फीज नडलेल्या आहेत, जे शाळेमध्ये जे भरायची जी त्यांची वार्षिक फी आहे ती काही शाळांमध्ये थोडीशी जास्त आहे. कारण त्या शाळेची चूक नाही आहे, ही सरकारची चूक आहे. त्यांनी शाळेला आपल्या सरकारतर्फे ग्रांट्स दिलेले नाही आहेत. त्यामुळे तेथील शिक्षकांना पगार व्यवस्थित मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी काही शाळांमधनं फीज जास्ती करून त्या शाळेमध्ये कसंबसं आपलं व्यवस्थित चालवलेलं आहे. पण तिथं फीज जास्ती असल्याकारणाने गरीब मुलांना आणि त्यांच्या पालकांना फार त्रास आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे पोद्दार एज्युकेशन ट्रस्टतर्फे. या शाळेमधील चेअरमन साहेब अविनाश पोद्दार आणि येथील प्राध्यापक वर्ग, प्राचार्य आणि काही शिक्षकगण ह्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली आणि त्यांनी जी आम्हाला जी लिस्ट दिलेली आहे, जवळजवळ 107 लोकांची त्यांनी यादी दिलेली आहे. त्या लोकांचं आम्ही संपूर्णपणे 100% फीज आज या पोद्दार एज्युकेशन ट्रस्टतर्फे आम्ही देत आहोत. आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना थोडं बहुत आज काहीतरी त्याच्यामध्ये मिळाल्यासारखं होईल आणि त्यांची जी काय अडीअडचण आता सध्या आहे, जे ताण जो त्यांना पडतोय आपल्या मुलांचा, तो पडू नये म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्ही हे दिलेले आहे, पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 5 वर्षापासून या प्रायोगिक तत्वावर आम्ही दुर्गम भागामध्ये, जंगल विभागामधील काही मुलांना आम्ही तिथल्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या विनंतीनुसार छत्रीचे वाटप केलेलं आहे, रेनकोटचं वाटप केलं आहे, सगळं केलेलं आहे. पण मागच्या वर्षी आमचे चार्टर अकाउंटंट श्री रवी पोद्दार आणि अध्यक्षांनी सुझाव दिला की इथे बेळगावमध्ये काही शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना हे देता येत नाही, फीज देता येत नाही, म्हणून आम्ही त्याची संपूर्ण फीज भरतो आहे आणि ते पण रोख रूपांतर. आज आम्ही इथं बेळगावमध्ये 50हून अधिक आम्ही त्या ऑलरेडी मुलांचं आम्ही देऊन झालेलं आहे. 107 मुलांचं इथं आम्ही द्यायला आहे आणि 100% फीज द्यायला आहे. त्याच्यामध्ये 10,000 रुपयाची असू दे, 6,000 असू दे, 5,000 असू दे आणि लहान मुलांच्या 3-4 हजार असू दे, त्या सगळ्या ज्या फीज आहेत 100% आम्ही भरायची व्यवस्था केलेली आहे आणि आज त्याचं वाटप आम्ही इथं करत आहे.